नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचे नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटीच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि लेक्चरला सुरू करण्यापूर्वी एक दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याशी मला शेअर करायच्यात। सर्वप्रथम आपण 1 जून 2021 पासून आपला हा जो ऑनलाईन स्पोकन इंग्लिश कोर्स आहे त्याची सुरुवात केली। एकंदरीत आपण 4 दिवस वेगवेगळ्या विषयावरती एक व्हिडिओ, त्याच्यानंतर स्टडी मटेरियल आणि त्याचसोबत तुमच्याकडनं सबमिशन, तर अशा पद्धतीनं आपण 5 दिवसाचं टोटल आतापर्यंत 4 दिवसाचं टास्क पूर्ण केलेले आहेत। विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पण या सर्व गोष्टींना अतिशय उत्कृष्ट आहे। आता दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट की पहिल्या दिवशी जो उत्साह होता तो कुठेतरी कमी कमी होत असताना दिसतंय। तर विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे की हा कोर्स 10 दिवसाचा कोर प्लॅनिंग करून आपण त्या ठिकाणी डिझाईन केलेला आहे आणि त्या कोर्सच्या अंतर्गत तुम्हाला जे विषय मी घेतोय ते विषय तुम्हाला बोलण्याच्या पुढे जाऊन इंग्रजीमध्ये बोलण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे विषय आपण कव्हर करत आहोत। आणि टीचिंग मेथडॉलॉजीमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की टेन्सेस म्हणजे वाक्य बनवणे इथपर्यंतच मर्यादित नसून तुम्हाला टेन्सेस समजण्यामध्ये ते टेन्स वापरायचे वेगवेगळे कॉन्टॅक्स्ट आणि त्याचबरोबर सिच्युएशन ह्या माहीत असणं पण गरजेचं आहे। तर आपण त्याच पद्धतीने सर्व टेन्सेस कव्हर करणार आहोत। आतापर्यंत 2 मेजर टाइप्स ऑफ टेन्सेस, सिंपल टेन्सेस अँड कंटिन्युअस टेन्सेस, हे 2 आपण कव्हर केलेत। अजून 2 बाकी आहेत, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस। ते येत्या काळामध्ये आपण त्याच्यावरती पण एक व्हिडिओ लेक्चर तुम्हाला एक सेंड करू। तर टेन्सेस आपण पूर्णपणे कव्हर करणार आहोत। सगळं ग्रामर ह्या कोर्समध्ये पूर्ण करता येईल का, तर त्याचं उत्तर आहे नाही। त्याच्यामुळं जे महत्त्वाचं आहे आणि जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा लगेच उपयोग करता येईल असं ग्रामर आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे ग्रामर समजल्यानंतर किंवा हे टेन्सेस लक्षात आल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या सिच्युएशन्स समजून घेतल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की हे ग्रामर कुठं वापरायचं। आणि मग त्याच्यासाठी युजिंग ग्रामर इन कॉन्टॅक्स्ट म्हणजे कॉन्व्हर्सेशन म्हणजे संवाद म्हणजे एकमेकाशी इंग्रजीमध्ये बोलणे, तर ह्या गोष्टीपर्यंत ते ग्रामर आपल्याला जमलं पाहिजे। त्याला म्हणतात ऍप्लिकेशन ऑफ द ग्रामर। आणि मग ऍप्लिकेशन ऑफ द ग्रामर जमावं म्हणून आजचं लेक्चर आपण पूर्णपणे वेगवेगळ्या कॉन्टॅक्स्टमध्ये इंग्रजीमध्ये कसं बोललं जातं। तुम्हाला या ठिकाणी जवळपास 20 वेगवेगळ्या सिच्युएशन्स मी आता घेऊन येतोय आणि त्या वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये इंग्रजी बोलून संवाद कशा पद्धतीनं साधला जातो हे तुम्हाला या ठिकाणी मी आजच्या व्हिडिओ लेक्चरमधून शिकवणार आहे। यात प्रामुख्याने मी जसं बोललो की वेगवेगळ्या सिच्युएशन आहेत, मग रेल्वेचं तिकीट कसं बुक करायचं, हॉटेलमध्ये ऑर्डर कशी करायची, एरोप्लेनचं तिकीट कसं बुक करायचं, ऑफिसमध्ये एकमेकाशी इन्फॉर्मेशन शेअर कसं करायचं, एखाद्या क्लायंटचा कॉल रिसीव्ह केल्यानंतर कॉलवरती इंग्लिशमध्ये कसं बोलायचं। तर अशा दैनंदिन जीवनामध्ये ज्या सिच्युएशनचा सर्रासपणे वापर केला जातो अशा निवडक काही सिच्युएशन्स आपण आजच्या लेक्चरला घेतलेल्या आहेत। आणि त्या सिच्युएशनमध्ये रोल प्ले टाईप म्हणजे ए आणि बी असे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी संवाद कसा साधतो, दुसरा व्यक्ती त्याला पहिल्या व्यक्तीला रिस्पॉन्स कसा देतो, ते एकंदरीत पूर्ण कॉन्व्हर्सेशन कशा पद्धतीनं घडतं हे आपल्याला आजच्या लेक्चरमधून शिकायचं आहे। तर अधिक वेळ न घेता मी लगेच लेक्चरला स्टार्ट करतोय, पण तत्पूर्वी एक सूचना, सर्व विद्यार्थ्यांना पुढचे 6 दिवस मी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे। तर माझी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती असेल की पूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि त्याच्यावरती जे काही एक्सरसाइज मी सजेस्ट केलेले आहेत ते एक्सरसाइज सोडवून ते आमच्या संबंधित व्हॉट्सअप ग्रुपमधील शिक्षकांकडे पाठवायचे आहेत, जेणेकरून तुम्ही जे शिकता त्याचं मूल्यमापन त्याच दिवशी करणे हे अत्यंत गरजेचं असतं। कारण सायकोलॉजीचा नियम सांगतो की एखादी गोष्ट आपण शिकलो आणि 24 आवर्स मध्ये जर त्याचं रिव्हिजन नाही झालं तर मोस्ट प्रोबॅबली वी विल फॉरगेट दॅट थिंग्स। अँड इफ यू रिअली वॉन्ट टू लर्न समथिंग फ्रॉम दिस कोर्स then do the exercise activity that will definitely retain
all the understanding and knowledge whatever you gain through this lecture forever in your memory and mind, right? तर तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या माइंड, ब्रेनमध्ये ही सगळी माहिती कायमसाठी राहणे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला रिहर्सल म्हणजे एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. तर ते तुम्ही करत जा. चला तर मग आपण आता लेक्चरला सुरू करू. English is an international language and it's understood all over the world. In fact, in today's world, speaking English has become necessity. Moreover, with the globalization of trade, commerce and new avenues of employments in BPOs and multinational companies, the importance of fluent speaking English has become grown immensely, being the international link language. Most of the people lack the requisite skills in the spoken English while conversing in different situations in day-to-day life. The proper grasping of the model conversation is illustrated ahead that will help you immensely to overcome the weakness. The objective of this session is to make you speak English without fear or hesitation and without any grammatical errors. Introducing yourself. When you are introducing yourself to other people, you would use your first name in informal circumstances. Introducing yourself. Situation 1. Hello, my name is David. What's your name? Rosie. Where are you from, Rosie? I am from New Delhi. Where are you from? I am from Toronto. Are you an Canadian? Yes, I am. Are you an Indian? Yes, I am. Situation 2. Hello. Hi. My name is Kabir. What's your name? My name is Jackie. What are you studying? BE. Where are you from? I am from Mumbai. And you? I am from Bangalore. All of these greetings are used in formal situations when we might say how do you do in English, or meeting people who we don't know particularly well. Now observe the following conversation. Hello, Lucky, how are you? Fine, thanks. How are you? I'm fine, thank you. Where are you going? I'm going for lunch. Okay, carry on. Bye bye, Rohan. Have a nice day. Thanks. Telling the time. These conversations are useful to tell the time in a polite manner when somebody asks time. Conversation 1. Excuse me, can you please tell me the time, please? Yes, of course, it's 5 o'clock. Thank you. No problem. Conversation 2. What time is it? 3. Thanks. This conversation is useful when you are giving full information about you in a short manner. See the following example. What's your surname, family name? Dikshit. What's your first name? Robin. Where are you from? Connaught Place, New Delhi. What's your job? I am a professor. What's your address? 12 Connaught Street. What's your phone number? 50635875. How old are you? 30. Are you married? Yes, I am. While shopping around you have to ask the salesperson for the things you have to buy. Shopping. Ask for its price, ask for sizes, etc. See the following conversation. Can I help you? Yes, I am looking for a pullover. What size are you? I am an extra large. How about this one? Yes, that's nice. Can I try it on? Certainly, there is a changing room over there. Thank you. How does it fit? It's too large. Do you have a large?
Yes, here you are. Thank you, I will have it, please. Okay, how would you like to pay? Do you accept credit cards? Yes, we do. Visa, MasterCard, and American Express. Okay, here is my Visa card. Thank you. Have a nice day. Thank you. Goodbye. At the airport. In the airport, at the time of checking in and passport check conversation, looks like in the following manner. Observe the following conversation. At the time of checking in, the conversation may be as follows. Good morning. Can I have your ticket, please? Here you are. Thank you. Would you like smoking or non-smoking? Non-smoking, please. Would you like a window or an aisle seat? An aisle seat, please. Do you have any baggage? Yes, this is suitcase and this carry-on bag. Here is your boarding pass. Have a nice flight. Thank you. Up at passport check, the conversation may be as follow. Good morning. Can I see your passport? Here you are. Thank you very much. Are you a tourist or a business? I am a tourist. That's fine. Have a pleasant stay. Thank you. Asking for direction. We can use a number of language expressions to perform the function of asking for and giving directions. Let us see some examples of sentences giving directions. Conversation 1. Excuse me, is there a bank near here? Yes, there is a bank on the corner. Thank you. You are welcome. Conversation 2. Excuse me, is there a shopping mall near here? Yes, there is one near here. How do I get there? At the traffic lights, take the first left and go straight on. It's on the left. Is it far? Not really. Thank you. Don't mention it. Hotel. Getting a room in a hotel. When you go to a hotel and ask for the room for a night, the conversation may be as follows. Good evening. Can I help you? Yes, please. I would like room for the night. Would you like a single room or a double room? A single room, please. How much is the room? It's $1,000 per night. Can I pay by credit card? Certainly. We take Visa, MasterCard and American Express. Could you fill this form, please? Do you need my passport number? No, just an address and your signature. Here you are. Here is your key. Your room number is 324. Thank you. If you need anything, dial 0 for the reception area. Thank you. Have a good stay. Ordering a meal. In a hotel, when we order meal, the conversation may looks like as follows. Observe the following conversation. Hi, how are you doing this afternoon? Fine, thank you. Can you see a menu, please? Certainly. Here you are. Thank you. What's today's special? Grilled chicken and cheese on rack. That sounds good. I will have that. Would you like something to drink? Yes, I like a lemonade. Thank you. Here you are. Enjoy your meal. Thank you. Can I get you anything else? No thanks. I like the bill, please. That will be $250. Here you are. Keep the change. Thank you. Have a good day. Bye. Talking about profession. Almost at every introduction, people ask us what we do in response to these questions. We talk about our profession or the organization we work for. Let us observe the following conversation. Hi, I'm John. Hi, I'm Kavita. What do you do, Kavita? I'm a software analyst in an information technology company and develop computer software. When did you join this company? I joined this company 8 years ago. What type company is yours? Ours is a
multinational company. How many people are working there? There are more about 150 people working. What is the annual turnover? The annual turnover is about 90 crores. Does your company have any? Yes, one in Gurgaon and one in Bangalore. Where is the head office? The head office is Mumbai.